सिंधुदुर्ग जिले के पास छत्रपति शिवाजी महाराज का पुतला ढहने पर शरद पवार राका गुट ने जाहिर निषेध व्यक्त किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर शरद पवार राका गुट के पदाधिकारियों ने राज्य सरकार पर अपनी भड़ास निकालते हुए क्या कहा, इस खबर में। सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला ढहने पर विपक्षी काफी आक्रामक हो गए हैं और संपूर्ण राज्य में रोष प्रकट किया जा रहा है। इसी पार्श्वभूमि पर चंद्रपुर में भी शरद पवार गुट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से आज एक प्रदर्शन किया गया और राज्य सरकार का जाहिर निषेध व्यक्त किया गया। इस मौके पर शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अनेक वरिष्ठ पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। तो सुनिए, इस मौके पर शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिलाध्यक्षा बेबी उइके ने सरकार को आड़े हाथों लेते हुए क्या कहा, स्वयं उनकी जुबानी। व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भ्रष्टाचारी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। 8 महिन्या अगोदर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, एकनाथजी शिंदे आणि राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण झालं। परंतु या भ्रष्टाचारी सरकारच्याच काळामध्ये 8 महिन्यामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली कोसळला। हे अतिशय महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही आणि हा पुतळा कोसळला हा या राज्यामध्ये ही घटना पहिल्यांदाच घडलेली आहे। आणि या महायुती सरकारच्या काळामध्ये जे शिल्पकार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, बांधकाम मंत्री असतील, यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि हे महाराष्ट्र राज्यातले जे सरकार आहे इव्हेंट मध्ये गुरफलेले आहे। फक्त त्यांना राजकारणाच्या व्यतिरिक्त त्यांना काही कळत नाही। या झोपी गेलेल्या सरकारला जागृत करण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। आज या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अवमान होत असेल तर आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। 26 जानेवारी 1961 मध्ये देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 1958 मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। आजही शिवाजी महाराजांचा पुतळा कायम आहे आणि 350 वर्षापूर्वी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले उभारले ते आजही महाराष्ट्राचा मान ठेवत त्या ठिकाणी उभे आहे। या महाराष्ट्रामध्ये हे जे महायुतीचं सरकार आलेलं आहे, या सरकारने जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं बांधकाम सुरू होतं तेव्हा या मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष का दिलं नाही, यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करावी ही आम्ही मागणी करत आहे। साथ ही इस निषेध कार्यक्रम में मौजूद चंद्रपुर शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दीपक जायसवाल ने भी राज्य सरकार की कड़ी आलोचना की। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे जे धरणे आंदोलन करण्यात येत आहे, निषेध आंदोलन, या शिवाजी महाराजांच्या जे पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि तो 8 महिन्यापूर्वी झालं आणि ते पडलं, हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। कारण की ज्यांनी हा पुतळा बांधला तोही सीएमच्या जवळचा माणूस आहे, आपटे म्हणून। त्याला कालपासून तो गायब आहे, त्याला अटक करण्यात यावी। आणि ज्याप्रमाणे बेबीताईंनी सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांनी 1957 किंवा 58 मध्ये जो पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं तो आजही कायम आहे। आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले 350 वर्षापूर्वी ते आजही सुंदर स्थितीमध्ये आहे। पण हा पुतळा 8 महिन्यात का पडला आणि याचा करोडो रुपये याच्यात खर्च झाले, तर त्याच्यावर तो गुन्हा दाखल व्हावा। परंतु शिवाजी महाराजांची जी मानहानी यांनी केलेली आहे त्याबद्दल तो कॉन्ट्रॅक्टर, तो बांधकाम मंत्री, उपमंत्री, मुख्यमंत्री या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि या भ्रष्ट सरकाराचा आम्ही या राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे निषेध करतो, जाहीर निषेध करतो। धन्यवाद। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।